पु ल देशपांडे लिखित आणि सोनाली कुलकर्णी निर्मित मॅड सखाराम या नाटकाचा 62वा प्रयोग 24 सप्टेंबरला मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्य शुक्रवार या अभिनव उपक्रमामध्ये या प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. 1972 साली विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर या नाटकाची निर्मिती झाली. मंडळी, या नाटकाला प्रचंड विरोध होता. या विरोधाला प्रतिक्रिया म्हणून पु ल देशपांडे यांनी भगवान श्री सखाराम बाइंडर या पुस्तकाचे लिखाण केले. पुलंच्या या कलाकृतीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक मंगेश सातपुते आणि या नाटकाची निर्मिती सोनाली कुलकर्णी यांनी केली आहे. पुलंच्या या कलाकृतीची दखल आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास दिग्दर्शक महेश सातपुते आणि सोनाली कुलकर्णी यांनी केला आहे. मंडळी, आज आपण या कलाकारांशी आणि निर्मात्यांशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. तुम्ही सगळ्यांनी कदाचित माझं सखाराम बाइंडर हे नाटक यूट्यूबवर पाहिलं असेल. त्यात मी लक्ष्मीची भूमिका साकारते. आम्ही जेव्हा 10-15 वर्षापूर्वी हे नाटक केलं तेव्हा नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर आम्हाला मार्गदर्शन करत होते. आम्ही खूप भाग्यवान आहोत. ही एक झाली पार्श्वभूमी. आत्ता यावर्षी 2024 साली मंगेश सातपुते या आमच्या कलाकार मित्रानं आग्रहानं बोलवलं म्हणून मी त्याचं नाटक मॅड सखाराम बघायला गेली. मी ती संध्याकाळ कधीच विसरू शकत नाही, कारण काही काही कलाकृती आपल्याला हलवून सोडतात, आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लावतात, स्वतःची विचारसरणी काय आहे हे तपासून घ्यायला भाग पाडतात. मंगेशनी केलेलं हे जे नाटक आहे मॅड सखाराम, तो इतका प्रगल्भ प्रयोग आहे. यात काम करणारे सगळे कलाकार जीव ओतून काम करतात. अवघा 1 तासाचा प्रयोग आहे, पण त्या 1 तासानं माझं आयुष्य बदललं आणि मला असं वाटलं की इतकं भरीव काहीतरी देऊ करणाऱ्या नाटकासाठी मी काय करू शकते. मी मंगेशशी बोलले आणि मला असं वाटलं की नाटकाच्या टीमला पार्टी तर देताच येईल, पण कपडेपट तयार होता, सेट तयार होता, मग काय करू. मग मी असं ठरवलं की मी या नाटकाची पार्ट प्रोड्युसरच बनते. त्यामुळे मला अतिशय अभिमान आहे की मंगेशनी माझी विनंती मान्य केली आणि मॅड सखारामची मी नुसतीच फॅन नाहीये तर प्रोड्युसर पण आहे. मला असं वाटतं की या नाटकाचे जगभरात जास्तीत जास्त प्रयोग व्हायला पाहिजेत. एक आपल्याला वाक्य ऐकायला मिळालं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे काय झालं? मला असं वाटतं परदेशात ज्या ज्या कुटुंबांमध्ये मी आजपर्यंत राहिले, मी अनेकदा असं ठरवते की मला परदेशात जाऊन हॉटेलमध्ये राहायला नाही आवडत. माझ्या मुलीबरोबर तर मला आग्रहाने असं संयोजकांना सांगावं असं वाटतं की मला कुठल्या तरी कुटुंबाबरोबर राहायचंय. तेव्हा त्या सगळ्यांची जी धडपड चालू असते की आपल्या मुलांना आपण आपली संस्कृती, आपली भाषा, त्याचं महत्त्व, गोडवा हे पोचवायचा प्रयत्न करावा. आणि ते करायचं असेल तर विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरवर आधारित पु ल देशपांडेंनी दिलेली दाद म्हणजेच मॅड सखाराम तुम्ही प्रत्येकानं बघायला पाहिजे. आणि ते नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की आपला काळ काय चालू आहे, आपली भूमिका काय आहे. आत्ता आपल्याला दाखवण्यासाठी, इफेक्टसाठी काही गोष्टी करायच्या आहेत का खरंच आपल्या आयुष्यात आपल्याला खोलवर कुठेतरी बदल घडवायचेत आणि संवेदनशीलपणे जगायचे. आम्ही फार उत्सुक आहोत तुमच्याकडे प्रयोग सादर करण्यासाठी. आता तुम्ही ठरवा, आमचा हा 1 तासाचा प्रयोग तुम्ही तुमच्या शहरात कधी बोलवताय. धन्यवाद. सखाराम बाइंडर आलं आता परत आणि परत तुमच्याकडे मॅड सखाराम तुम्ही करताय, तर कशी संकल्पना तुमच्याकडे आली मॅड सखारामकडे? सखाराम बाइंडर हे नव्याने, म्हणजे आता 3ऱ्यांदा रंगभूमीवर आत्ता आलंय. आमचं नाटक 2 वर्षापूर्वी आलंय रंगमंचावर. तर मूळ सखाराम बाइंडर मी वाचलं होतं, यूट्यूबवर पाहिलं होतं आणि मला ह्या नाटकाविषयी काहीच कल्पना नव्हती.
की अशा पद्धतीचं नाटक पुलंनी लिहून ठेवलं वगैरे मला काहीच कल्पना नव्हती. आणि मी पुलंनी लिहिलेलं आम्ही लटिकेनं बोलू नावाचं नाटक शोधत असताना मला एक पुस्तक सापडलं ज्याच्यामध्ये लटिकेनं बोलू, रविवारची कहाणी आणि भगवान श्री सखाराम माइंडर या नावाने पुलंनी एक 25 पानं लिहून ठेवली होती. आणि मी ते पुस्तक विकत घेऊन घरी गेलो आणि माझ्या लक्षात आलं की हे नाटक कोणीच केलेलं नाहीये, ज्याचं नाव आहे भगवान श्री सखाराम माइंडर. आणि ते सखाराम माइंडरचं विडंबन आहे आणि ते इतकं फॅन्टास्टिक पद्धतीनं लिहिलंय पुलंनी की हसून हसून पुरे वाईट होईल बघताना लोकांची, असं मला वाचतानाच लक्षात आलं. आणि म्हणून मग मी हे नाटक करायचं ठरवलं. सखाराम बाइंडर हे साकारत असताना कोणत्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या, विचारत होत्या? कारण तो एक नवीन प्रयोग आहे जे नाटक कधीच रंगमंचावर झालेलं नाही, तर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि लोक त्याला कसे सध्या ऍक्सेप्ट करतात, काय लोकांचे काय? नाही, काहीच असं मनात काही साशंकताच नव्हती हे नाटक करताना. कारण हे नाटक मूळ सखाराम बाइंडरचं विडंबन आहे आणि ते रेग्युलर विडंबनासारखं, नेहमीच्या विडंबनासारखं नाही आहे. तर पुलंनी ते तेंडुलकरांच्या समर्थनार्थ लिहिलेलं विडंबन आहे. एरवी पुलंचं जे विडंबन साहित्य आपण वाचतो ते थट्टा मस्करीसाठी किंवा टिंगलटवाळीसाठी केलेलं असतं, पण हे नाटक त्यासाठी नाही लिहिलेलं. कोणाची टिंगल उडवण्यासाठी किंवा लेखकाची टिंगल उडवण्यासाठी किंवा दिग्दर्शकाची टिंगलटवाळी करण्यासाठी नाही लिहिलेलं. तर संस्कृती रक्षकांनी जेव्हा तेंडुलकरांच्या नाटकावर आक्षेप घेतला तेव्हा त्या संस्कृती रक्षकांना जाब विचारण्यासाठी पुलंनी हे नाटक लिहिले की ते चालत नाही ना तेंडुलकरांचं, मग तुम्हाला हे चालेल का? असा त्यातला जो विनोद आहे तो खूप विचार करायला लावणारा, चिमटे काढणारा, टपल्या मारणारा, कानाखाली मारणारा असा पुलंचा विनोद आहे या नाटकातला. त्यामुळे हे नाटक करताना माझ्या मनात काहीच शंका नव्हती. पुलंचं लेखन आहे, त्यांचं नाटक सध्या दीर्घांत आहे. हो, हे नाटक 2 अंकी किंवा 3 अंकी व्हावं अशी तुमची इच्छा आहे आणि कसं? नाही, आता ते करायला पुलं हयात नाहीयेत, त्यामुळे जे लिहून त्यांनी ठेवली होती 25 पानं तीच मी करू शकलो. सखाराम बाइंडर ही भूमिका कशी आली तुमच्याकडे? म्हणजे सखाराम बाइंडर मेन सयाजी शिंदेने केलं आणि विडंबन तुम्ही केलं, तर कसा योग जुळून आला? मुळात हे विडंबन नाहीये, ही पु ल देशपांडेंनी त्यांच्या बाजूने लिहिलेली एक प्रतिक्रिया आहे सखाराम बाइंडरवरती. हे विडंबन आपण अशाला म्हणतो की एखाद्या गोष्टीला आपण वेगळ्या पद्धतीने त्याचं हे करतो, काय म्हणतात त्याला आपण, त्यातल्या वाईट गोष्टी करून शोधून ज्याला आपण सादर करतो त्याला विडंबन म्हणतो. पण विडंबन नाही, तर हे त्यांनी सखाराम बाइंडरच्या बाजूने लिहिलेलं एक हे आहे. 50 वर्षापूर्वी लिहिलं होतं त्यांनी. मंगेशच्या वाचनात आलं आणि मंगेश माझ्याकडे आला. मंगेश म्हणाला की हे आपल्याला करायचं आहे. तो पहिल्यांदा वाचल्यानंतर मला जरा थोडंसं हे झालं की म्हणजे खूप कठीण आहे, हे साधं नाही आहे नाटक. आणि एक संध्याकाळी 2 तास रिहर्सल केली रोज, तसं हे नाटक होणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रॉपर वेळ द्यावा लागेल असं मी त्याला म्हणालो. तो माझ्यासाठी 9 महिने थांबला. त्यावेळी माझी एक सिरियल चालू होती. ती सिरियल संपल्यानंतर मग मी पूर्ण वेळ दिला 2 महिने आणि मग हे नाटक रंगमंचाला. आणि वाचल्यानंतरच मला वाटलं की हेच नाटक करावं. जर आपल्याला चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आहे नट म्हणून, तर हे नाटक करायलाच हवं असं मी त्यावेळेला ठरवलं होतं. निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेमध्ये तुम्ही आहात. हां, काय कसं पाहिलं आहे आणि कसा एक्सपिरियन्स आहे? सांगायचं तर ज्यावेळेला हे नाटक वाचलं त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हे नाटक कोणीतरी करावं. आपण नेहमीच नट म्हणून काम करत असतो, पण त्यावेळेला मंगेश म्हणाले की नाही असं कोणी की जे हे नाटक आणेल स्टेजवर. तर मी म्हटलं ठीक आहे. माझ्या त्यावेळेला एक वेगळं व्यावसायिक नाटक चालू होतं, करून गेलो गाव. तर म्हटलं ठीक आहे, मी आणतो हे नाटक तुझ्याबरोबर. तर तो आणि मी सुरुवातीला आम्ही दोघंही होतो. मग काही महिन्यानंतर तो बाजूला झाला. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी असतात. पण त्याच वेळेला माझा मित्र आला सुरेश म्हणून, तो निर्माता म्हणून आला माझ्याबरोबर. तो आणि मी 2-3 प्रयोग करेपर्यंत सोनाली ताईंनी बघितलं नाटक. आणि मग आमचा नाटक म्हणजे काय घोडदौड सुरूच झाली. तोपर्यंत आम्ही कसे तसे 25 प्रयोग करू ह्यापर्यंत आम्ही गेलो होतो. की आता हा 12-13 प्रयोग झाला की 25 पर्यंत रेटून नेऊ. कारण शेवटी सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि प्रत्येक प्रयोग जर 20-25 हजार रुपये लॉस आपण, तर आम्ही एवढे श्रीमंत नाही आहोत किंवा निर्माते नाही आहोत, आम्ही नट आहोत. पण या चांगल्या नाटकाला रंगमंचावर येणं गरजेचं होतं, कारण 50 वर्ष आलं नव्हतं. त्यासाठी काही करून आणायचंच म्हणून उभे राहिलेले निर्माते आम्ही. एका बाजूला सखाराम बाइंडरचं नाटक पुन्हा रंगमंचावर आलेलं आहे, एका जास्त ऍक्च्युअली सध्या ते प्रेक्षकांच्या समोर. दुसऱ्या बाजूला मॅट सखाराम हे नाटक भेटीला आलेलं आहे, भेटीला येत आहे.
काय सांगाल की दोन्ही गोष्टींमध्ये काय अंतर आहे किंवा कोणती गोष्ट प्रकर्षाने प्रेक्षकांपर्यंत दाखवायची? खरं तर ज्यावेळेला आम्ही हे नाटक केलं त्यावेळेला आमचाही विचार होता यातला एक अंक, कारण हे 1 तासाचं नाटक आहे, तर पहिला अंक आपण सखाराम बाइंडर संक्षिप्त करूया म्हणजे लोकांना सखाराम बाइंडर कळेल, आणि मग दुसरं अंक हे करूया असं ठरलं होतं. पण नंतर म्हटलं की नाही, ह्या नाटकाचं जे एक वेटेज आहे किंवा ह्या नाटकाला जे म्हणायचं आहे ते स्वतंत्र म्हणूया, सखाराम बाइंडर त्याच्यात नको आणूया. पुलंचं जे म्हणणं आहे ते एक स्वतंत्रपणे मांडूया, म्हणून आम्ही तसं केलं. नाही तर आमचाही विचार अगोदर होता तो, पण आता सखाराम बाइंडर आलं त्याचा एका अर्थाने फायदा असा होईल, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सखाराम बाइंडरमुळे कळतात. ज्यांनी सखाराम बाइंडर पाहिलंय त्यांनाच कळेल. मग एक माझं छोटंसं वाक्य देतो, ते अतिशय फक्त सखाराम बाइंडर मॅड सखाराम बघणाऱ्यांना कळणार नाही. ते कुठलं, तर मी म्हणतो की साडी चोळी देऊन पाठवणी केली. हे सखाराम बाइंडर प्रत्येकीला असं करतो, आपल्या बायकांना जेव्हा सोडतो किंवा हे करतो त्यावेळेला तो साडी चोळी देतो त्यांना आणि पाठवणी करतो. हे वाक्य ह्यात आहे, पण हे जोपर्यंत तुम्ही सखाराम बाइंडर बघत नाही तोपर्यंत कळत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी, जी जशी लक्ष्मी म्हणते की हसाना, तर ती जशी मंगळाबरोबर हसत असते तिकडे, त्याचा रेफरन्स तो आहे. पण तो जोपर्यंत मी सखाराम बाइंडर बघत नाही तोपर्यंत कळत नाही. बाकीच्या खूप गोष्टी कळतात, पण सखाराम बाइंडरचा आम्हाला फायदाच झाला एका अर्थाने, की लोक ते बघतील आणि जो आमचं नाटक बघेल तर आमचं जास्त कळेल लोकांना. असं वाटतं तुम्हाला भूमिकेबद्दल, कशी भूमिकेसाठी काय मिळालं? प्रश्नच नाहीये. जेव्हा म्हणजे आम्हाला जर मॅड सखाराम करायचं असेल तर प्रत्येक कलाकाराने सखाराम बाइंडर बघणं गरजेचं आहे, कारण त्याचा थोडा तरी कण यात आहे. आणि आम्हाला सगळ्याच कलाकारांना फार मजा येते मॅड सखाराम करताना, कारण प्रत्येकाचं पात्र इतकं वेगळं, त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला नाटक बघताना म्हणजे दिसेल, जाणवेल. आणि हे नाटक भयंकर आजच्या काळाला रिलेट करतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही मॅड सखाराम हे नाटक बघायला यायलाच पाहिजे. तुमच्या भूमिकेमध्ये मी मॅड सखारामध्ये लक्ष्मी हे पात्र साकारतीये. ओरिजिनल नाटकामध्ये लक्ष्मीचं कॅरेक्टर असंच होतं, फक्त फरक असा आहे की यामध्ये मी खूप सार्कॅस्टिक आहे, कारण ओव्हरऑल पूर्ण नाटकच सार्कॅस्टिक आहे. बऱ्याचदा सुरुवातीला असं व्हायचं की या आणि मेन नाटकाचा तसा काही संबंध नाहीये, पण संबंध आहे. कारण त्या नाटकात जेव्हा ते नाटक आलं सखाराम बाइंडर, आणि तेव्हा जो काही गदारोळ उठला, जे काही ऑडियन्सने आक्षेप घेतला होता की हे चालणार नाही किंवा हे वाईट आहे, तर 2 वर्षांनंतर पुलंनी त्यावर भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं, एक उत्तर म्हणून की जर तुम्हाला हे चालत नाहीये मग तुम्हाला हे चालणार आहे का, लेखकाला पाठिंबा देणार. हा, तर विजय तेंडुलकरांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हे भगवान श्री सखाराम बाइंडर हे नाटक लिहिलं. तर ओव्हरऑल नाटकच सार्कॅस्टिक आहे, त्यामुळे आमची सगळ्यांचीच कॅरेक्टर, आम्ही तेच पात्र साकारतोय, तेवढंच 6 जणांचं पात्र आहे, पण सगळे सार्कॅस्टिक आहेत. पण सार्कॅस्टिक इन अ गुड वे. म्हणजे जेव्हा प्रेक्षक जेव्हा नाटक बघतात तेव्हा त्यांना भाषा आमची खूप जड आहे, मराठी भाषा आहे, शुद्ध मराठी भाषा आहे, पण प्रेक्षक जे ऑब्व्हियसली जे वाचन करतात किंवा पुलंचा जो एक आपण म्हणू ऑडियन्स आहे, जो सुजाण आहे, तर त्यांना कळेल की आम्ही काय म्हणतोय किंवा काय सार्कॅझम आहे वाक्यांमध्ये, किंवा त्यांना ती लिंक लागू शकते ज्यांनी आधीचं नाटक पण पाहिलेलं आहे. सो असं एक लाजरं बुजरं पण आतल्या गाठीचं छान छान देवभोळं पण थोडंसं चतुर असं कॅरेक्टर आहे लक्ष्मीचं. तुमचं कॅरेक्टर बद्दल काय सांगाल आणि ती तयारी कशी झाली? कारण की भाषा फार रांगडी भाषा आहे, हो, कायम सुरूची आहेत, शेड्स आहेत त्या कॅरेक्टरमध्ये, कशी तयारी झाली? नमस्कार, मी आधी स्वतःचं नाव सांगते, अलका परब, आणि मी मॅड सखाराममध्ये चंपा ही भूमिका करते. चंपा हे पात्र जर तुम्ही बघाल, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की अरे किती बिंदास आहे, किती बोल्ड आहे, किती बिंदास वावरते. पण बऱ्याचदा असं असतं की आपल्या आजूबाजूला जगताना सुद्धा अशी एक व्यक्ती असते की ती आपल्याला फार स्वतंत्र विचारांची आणि मजेशीर वाटते. पण बऱ्याचदा त्या व्यक्तीमध्ये एक असा भाग असतो जिथे त्याचं दुःख तो लपवत असतो, तो दाखवत नसतो. तर मला असं वाटतं की चंपा सुद्धा एक अशी व्यक्तिरेखा आहे की जिथे ती बिंदास वावरते, पण तिला भयंकर त्रास झालेला आहे. ती नाटकात सुद्धा एक वाक्य म्हणते की माझा नवरा मला खूप त्रास दिलाय, त्याने शेण खाल्ला आणि जेलात जाऊन बसलाय, असं काइंड ऑफ तिचं एक वाक्य. सो ते तिचं दुःखही आहे. आणि बऱ्याचदा प्रेक्षकांना असं वाटेल, हसतील ते तिच्या बऱ्याचशा अशा वाक्यांवर, पण नंतर त्यांना जाणवतो की अरे आपण हसलो, ही किती महत्वाचं वाक्य बोलून गेली. सो हे तुम्हाला पु ल देशपांडेंच्या लेखनात तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळेल. सोनाली कुलकर्णीचा अनुभव काय तुम्हाला, त्यांनी शिकवलं ऍक्टिंग संदर्भात?
मला वाटतं ते काम आमच्या दिग्दर्शकांनी जास्त भार सांभाळला आमचा तो सगळा. आणि ताई तर आमच्या पाठीशी कायमच होती, आहे आणि असेलही. तिने आमचं अख्खं नाटक सांभाळून घेतलंय. म्हणजे अभिनय तरी हा आमचा, म्हणजे अभिनयावर आमच्या लक्ष होतं डिरेक्टरचं, पण अख्खं नाटक तिने पेलवलंय. त्यामुळे आणि शी इज व्हेरी अप्रिशिएटिव्ह. म्हणजे जेव्हा केव्हा ती प्रयोगाला येते तर तेव्हा ती आम्हाला नेहमी मोटिवेट करत असते. आणि जरी तिला जर काही सजेशन्स असतील की तुम्ही असं करा, किंवा म्हणजे एखादी साधी टिकली पण असेल की तू टिकली थोडी मोठी लाव, चंपाच्या कॅरेक्टरला अशी वाटेल, किंवा मला सांगताना की तू सेफ्टी पिनच इकडे लाव म्हणजे ती दिसणार नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपल्याला ऐकताना छोट्या वाटतात पण त्या खूप महत्वाच्या असतात. सो तसा तिचा खूप, म्हणजे शी इज व्हेरी सपोर्टिव्ह अँड वी आर व्हेरी ग्रेटफुल की ती आज आमच्या पाठीशी उभी आहे. आणि आमच्या प्रायोगिक नाटकाचे आज प्रयोग होत आहेत बिकॉज शी इज देअर. प्रत्येक कलाकारावर तिचं तितकंच प्रेम आहे. जेव्हापासून त्या आल्यात त्यांनी जॉईन केलंय आम्हाला, त्यांनी फक्त ऍक्टिंगवर कॉन्सन्ट्रेट करायला लावलंय, बाकीचं सगळं त्यांनी सांभाळून घेतलंय. तर आम्हाला ते प्रेशर किंवा हे ते फक्त ऍक्टिंग आणि आपण कसं परफॉर्म करणार त्याच्यावर असतो. बाकी शी इज व्हेरी हेल्पफुल अँड वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल अबाउट हर. थँक्यू. मंडळी, पुन्हा भेटूया नोव्हेंबर महिन्याच्या 4थ्या शुक्रवारी नाट्य शुक्रवार या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदा सावंतला निरोप द्या. नमस्कार.